तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार येथील बनावट कीटकनाशक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून विक्रेते व बनावट कीटकनाशक बनविणाऱ्या या कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत एका निवेदनाद्वारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरामध्ये सध्या काही स्थानिक विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची खुलेआम विक्री केली जात आहे। विशेषतः सिंजेंटा कंपनीचे इसाबियन हे बनावट कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे समोर आले आहे। नाशिक येथील कंपनीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील विक्रेत्यांकडून 29,008 रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस कारवाई झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही हितसंबंधी लोकांकडून या प्रकरणात तडजोड करून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याची दाट शक्यता आहे। ही औषधे बनावट असल्याने पिकांवरील किडीचे नियंत्रण होत नाही, उलट पिके जळून जात आहेत। यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून दोषी विक्रेते आणि त्यांच्या मागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी शिवसेना विभाग जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका निवडणूक समन्वयक सुदन अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर, अल्पसंख्याक इक्बाल कुरेशी यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। साहेब, आपल्या मार्फत आम्ही कृषी मंत्र्यांना हे निवेदन देतोय आणि या निवेदनाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे जे कृषी खात्यामध्ये जे बनावट कीटकनाशक बनवले जात आहे आणि इथं लोणारला काल गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे, तर हे बनावट कीटकनाशक विक्रेते व बनवणाऱ्या कंपन्या यावर कठोर कारवाई होईल म्हणून माननीय कृषी मंत्र्यांना आम्ही हा निवेदन तुमच्या मार्फत देत आहोत आणि पोलीस स्टेशनला सुद्धा तुम्ही ताकीद द्या की गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। बस हीच मागणी घेऊन तुमच्यापर्यंत आलो।